हॅलो, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे ताजे मटार आणि रवा घेऊन असा ढोकळा बनवला आहे. एकदम इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. चवीलासुद्धा खूप छान लागतो. तर ह्याची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा ढोकळा करण्यासाठी मी इथे साहित्य काय काय घेतलं आहे ते तुम्हाला मी दाखवून घेते. इथे 1 वाटी मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा. त्याचबरोबर पाऊण वाटी डाळीचं पीठ आहे आणि 1 वाटी इथे ताजे मटार जे आहेत ते मिक्सरमध्ये मी असे जाडसर वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे दही आणि ताक असं मिक्स घेतलेलं आहे. हे साधारण 1.5 वाटी आहे. आणि आलं आणि मिरची हे पण वाटून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर सगळ्यात आधी मी हा रवा घेते या बाउलमध्ये. त्यामध्येच हे डाळीचं पीठ घालायचं. त्यानंतर हे जे मटार आहेत ताजे ते घालून घ्यायचे. आलं आणि मिरची वाटलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. हे कोरडे जिन्नस जे आहेत ते आधी सगळे एकत्र मिक्स करून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही घालायचं. आता हे जे दही घेतलेलं आहे हे सगळं याच्यामध्ये मी घालून घेते. दही आणि ताक असं मिक्स आहे हे. आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याला लागेल तसं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. आता हे घट्ट वाटतंय आपल्याला, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी थोडं आता पाणी पण घालणार आहे. रवा जो आहे पाणी शोषून घेत असतं, त्यामुळे हे मिश्रण जे आहे ते असं घट्ट होतं. आता थोडंसं पाणी घालते मी. या दह्याच्या वाटीतच पाणी घेतलेलं आहे. बघत बघत पाणी घालायचं यामध्ये. खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. साधारण मी तेवढा बाउलभर पाणी ह्याच्यात घातलेलं आहे. तुम्हाला म्हटलं तसं रवा पाणी हे शोषून घेतं, त्यामुळे ह्याला पाणी जरा जास्तच लागतं. ह्याला आणखीन सुद्धा एक अर्धी वाटी पाणी चालणार आहे. आणखीन एक अर्धी वाटी पाणी घालते मी ह्याच्यामध्ये. इथे पाणी घालून घेते मी आणि हे मिक्स करून घ्यायचं. या मिश्रणाला आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही आहे. इन्स्टंट करणार आहोत आपण हा ढोकळा. तर हे ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे, कारण आपण इन्स्टंट ढोकळा बनवतो आहे. जर तुम्ही भिजवून ठेवला असेल एक 4-5 तास तर इनो घालायची गरज नसते. आता यामध्ये मी सगळ्यात शेवटी इनो घालून घेते. इथे एक पूर्ण पाकिट मी इनोचं ह्याच्यामध्ये घालून घेते आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि हे लगेचच मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ढोकळा जो आहे तो छान फुलतो आणि लगेचच ते प्लेटमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर इथे अशी एक प्लेट घेतलेली आहे ढोकळ्याची, ज्याच्यामध्ये मी खाली तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यात हे सगळं बॅटर जे आहे ते घालून घेते. सगळं बॅटर जे आहे घालून घेतलेलं आहे आणि हे आता मी स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवून देणार आहे. तर इथे एक स्टीमर घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी इथे खाली पाणी गरम करायला ठेवलं होतं.
त्याच्यामध्ये हा ढोकळा आता वाफवायला ठेवून देते आणि एक 20 मिनिट ह्याला आपण चांगली वाफ आणून घेणार आहोत. त्याच्यावरून मी थोडंसं लाल तिखट जे आहे ते भुरभरून घेते. चव छान येते ह्याच्याने. आणि ह्याला झाकण ठेवून 20 मिनिट आपल्याला ठेवून घ्यायचे. आता इथे 20 मिनिट झालेले आहेत. आपण ढोकळा जो आहे तो वाफवायला ठेवला होता. आपण आता चेक करूया ढोकळा झालाय का. ते तुम्ही इथे बघू शकता छान असा फुललेला आहे. तो झालाय का आपण एक चाकू घालून बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता ढोकळा जो आहे तो व्यवस्थित झालेला आहे आपला. तो आता बाहेर काढून घेते मी. तर तुम्ही इथे बघू शकता ढोकळा जो आहे तो छान असा मस्त फुललेला आहे. एकदम स्पॉन्जी झालेला आहे. आता हा असाच गार करायला ठेवून द्यायचा आणि गार झाल्यानंतर तुम्हाला मी यावर फोडणी घालून दाखवते. तर इथे फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी सगळ्यात आधी मोहरी घालून घेते. मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये जिरे घालायचे. त्याच्यात तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता. आणि त्यानंतर यामध्ये तीळ घालायचे. तीळ सुद्धा चांगले तडतडू द्यायचे. अशा प्रकारे ही फोडणी जी आहे ही तयार झालेली आहे आणि ही तयार फोडणी आता आपण आपल्या ढोकळ्यावर घालून घेणार आहोत. आता हा ढोकळा जो आहे तो मी असं अधिक कट करून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मी फोडणी घालते वरून. हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हा कट करू शकता. ढोकळा कट करून झालेला आहे. आता त्यावर ही जी तयार फोडणी केली मी ती घालून घेते. अगदी इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे. चवीला सुद्धा खूप छान लागते. सध्या ताजे मटार मिळतात बाजारात, त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ढोकळा नक्की करून बघा. फोडणी घालून झाली. आता वरून थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर भुरभुरायची की आपला ढोकळा जो आहे तो तयार होईल. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम इन्स्टंट असा मटार आणि रव्याचा आपला ढोकळा जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्हाला मी एक काढून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी असा हा ढोकळा बनवून तयार आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.